Today our lecture how to write the science paper part 1 part 2 आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हाऊ टू गेट द गुड्स मार्क म्हणजे तुम्हाला 40 पैकी 40 दोन्ही पण पेपरला कशी भेटू शकतील ह्या संदर्भात आपण आज डिस्कस करणार आहोत. आता तुमचा जो फॉर्मॅट आहे सायन्स पार्ट 1 चा तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 आहे त्याच्यामध्ये ए एमसीक्यूज आहेत ते 5 मार्कासाठी आणि क्वेश्चन 1 त्याच्यामध्ये बी आहे ते 5 मार्कासाठी. तर तुम्हाला एक हे बोर्डाचा आन्सर शीट आहे माझ्याकडे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे क्वेश्चन 2A जो आहे तो एकाच पेजवर बसवायचा आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 1A जो आहे तो एका पेजवर पूर्ण बसवायचा आहे आणि सेकंड पेजवर जो आहे क्वेश्चन ए मधला बी इथं बसवायचा आहे म्हणजे तुमचे पहिल्या एका पेजवर ए आणि बी हे क्वेश्चन 1 मधले कंप्लीट असतील आणि ते तुमचे 10 मार्क ते फिक्स होतील. आणि हे लिहिताना हे जे ऑब्जेक्ट लिहिताना आहेत त्याच्यामध्ये विदाउट स्पेलिंग मिस्टेक तुम्हाला राईट करायचं आहे म्हणजे कुठलीही स्पेलिंग मिस्टेक नाही व्हायला पाहिजे. तुमची स्पेलिंग मिस्टेक झाली तर तुमचा अर्धा मार्क कट होऊ शकते आणि तुमचा पेपर 36च्या पुढे जायला लागला तर डबल चेक होते पुन्हा पेपर. तर त्यासाठी चांगला जर पेपर तुम्ही टॉप लिहिला तर दोघा कोण जर पेपर तुमच्या पुढे गेला तरी तुम्हाला चांगले मार्क पडू शकतात. आणि त्याच्यानंतर क्वेश्चन 2A ह्याच्यामध्ये पण एनी 3 लिहायचे तुम्हाला. आता एनी 3 इथं 2 क्वेश्चन फिजिक्सचे असतील आणि 2 केमिस्ट्रीचे असतील तर तुम्हाला इथं चॉईस करायचं आहे की तुम्हाला सोपा कोणता आहे. फिजिक्स सोपा जातं केमिस्ट्री आणि केमिस्ट्रीचे लेसन आहेत 2, 3, 8 आणि 9 तर आणि फिजिक्स तुम्हाला बाकीचे राहिले फिजिक्सचे लेसन्स आहेत. तर मग हे तुम्हाला चॉईस करायचं आहे की तुम्हाला फिजिक्स चांगलं जमते का केमिस्ट्री आणि जे क्वेश्चन तुम्हाला येतात तर तेच तुम्हाला राईट करायचं आहे. आता नेक्स्ट पेजवर तुम्हाला काय करायचं आहे इथं नेक्स्ट पेजवर इथं एक लाईन मारायची अशी आणि लाईन मारायच्या नंतर इथं क्वेश्चन नंबर 2 ह्याच्यामध्ये तुम्ही ए लिहितात तर ए मध्ये सपोज बी लिहित असताल तर बी इथं कंटिन्यू करायचा नाहीतर तुम्ही बी लिहायलात आणि त्याला ए केलं तर ते चेक करायला असं वाटतं की तेच उत्तर आहे समजतंय. तर त्यासाठी तुम्हाला इथं काय करायचंय प्रॉपर से अंक टाकून ह्याचं उत्तर जे आहे ते रोमन अंकामध्ये लिहायचं असं म्हणजे रोमन अंक टाकून ह्याला प्रॉपर लिहायचं आहे आणि अशी तर 3 बसवायचे 1, 2 आणि 3. तर प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो सेपरेट पेजवर जायला पाहिजे. आता हे आपले पहिल्या पेजला क्वेश्चन नंबर 1 साठी गेलं दुसऱ्या पेज साठी ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 मध्ये 3 लिहायचे तर प्रत्येक पेजवर आपल्याला तो क्वेश्चन सेपरेट घ्यायचा आहे 1, 2 आणि 3. त्याच्यानंतर पुढचा आहे क्वेश्चन नंबर 3 तर इथं तुम्हाला 15 मार्कासाठी एनी 5 लिहायचे तर त्याच्यामध्ये 4 फिजिक्सचे असणार आहेत 4 केमिस्ट्रीचे असणार आहेत आणि इथं पण तुम्हाला चॉईस करायचं आहे की सोपं कुठून जातं इथे फिजिक्स सोपं जातं केमिस्ट्री तर 1, 2 आणि 3, 4 आणि इथं 5 तर इथं तुम्हाला 5 पेज लागणार आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो सेपरेट पेजवर घ्यायचा आहे. आणि सपोज जर तुम्हाला एखादा क्वेश्चन 4 तुम्ही चांगले लिहिलेत आणि तुम्हाला 5वा तुम्हाला लिहिता येत नाही किंवा इथंच तुम्ही केलं क्वेश्चन नंबर 3 लिहितानाच तुम्ही काय केलं की पहिले 4 तुम्ही लिहिलेत आणि तुम्हाला 5वा येत नाही तर तुम्हाला 5व्यासाठी पेज तुम्हाला सोडायचं आहे लगेच क्वेश्चन नंबर 4 नेक्स्ट पेजवर चालू करायचं नाही कारण तर एक पेज सोडायचं आहे. सिरियल तुम्हाला ते तुमचा पेपर यायला पाहिजे त्याला चेक करायला आहे कुठलंही कन्फ्युज नाही व्हायला पाहिजे तर त्यासाठी त्या ठिकाणी पेज सोडायचं आहे आणि नंतर क्वेश्चन नंबर 4 जो आहे ते नेक्स्ट पेजवर चालू करायचं आहे. आणि क्वेश्चन नंबर 4 इथं पण एक क्वेश्चन फिजिक्सचा आणि एक क्वेश्चन केमिस्ट्रीचा असे 5 मार्क त्याला. तर 5 मार्कासाठी तुम्हाला इथं पण चॉईस करायचं की फिजिक्स लिहायचं केमिस्ट्रीचे. जर तुम्ही 8 लेसन परफेक्ट केले ऑब्जेक्टिव्ह प्रत्येक लेसन मध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह करायचे 10च्या 10 लेसन मधले आणि 8 ब्रीफसाठी 8 क्वेश्चन तुम्हाला परफेक्ट करायचे असं जर केलं तरी तुम्हाला 40 पैकी 40 मार्क तुम्हाला सायन्स मध्ये भेटतील. फक्त एक आहे की पेपर सिरियली लिहायचा विदाउट मिस्टेक लिहायचा आणि त्याच्यामध्ये हँड रायटिंग गुड असायला पाहिजे आणि असं जर केलं आणि आन्सर द ब्रीफ म्हणजे लेंथली असायला पाहिजे असं जर असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे मार्क तुम्हाला सायन्स पार्ट 1 मध्ये भेटू शकतात. आता सेम फॉर्मॅट पार्ट 2 चा पण आहे. इथं पार्ट 2 इथं पण 5 मार्क इथं 5 मार्क ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत. इथं एक क्वेश्चन आता आपण डिस्कस करूया इथं पण काय एमसीक्यूज आहेत तर सेम मगासारखं ह्या पेजवर एमसीक्यूज बसवायचे इथं ए आणि पाठीमागं इकडे बी बसवायचा आणि इथं पण स्पेलिंग मिस्टेक करायचे नाहीत कारण पार्ट 2 मध्ये लाईव्ह प्रोसेस 1 आणि लाईव्ह प्रोसेस 2 मध्ये डिफिकल्ट नाव आहेत हार्मोनची नावं डिफिकल्ट आहेत. त्याच्यानंतर मायक्रोबायोलॉजी मध्ये बॅक्टेरियाची नावं डिफिकल्ट आहेत. बायोटेक्नॉलॉजी मध्ये काही नावं डिफिकल्ट आहेत. तर असे नावं जे आहेत असे लेसन्स आहेत तर त्याला प्रॉपरली बाय हार्ट करा आणि प्रॉपरली स्पेलिंग त्याच्या राईट करा. ऑब्जेक्टिव्ह मध्ये त्याचे स्पेलिंग मिस्टेक ह्या ठिकाणी होऊ शकतात तर त्यासाठी हे तुम्हाला अवॉइड करायचंय. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 येतं तर 2 मध्ये इथं एक क्वेश्चन म्हणजे 2 क्वेश्चन बायोलॉजीचे असणार आहेत. इथं पण तुम्हाला 3 लिहायचे इथं बायोलॉजीचे 2 क्वेश्चन आणि ईव्हीचे 2 क्वेश्चन. तर इथं पण तुम्हाला सेम मगासारखं की प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो सेपरेट पेजवर घ्यायचा इथं पण लिहिताना आणि चॉईस करायचं की तुम्हाला बायोलॉजी सोपं जाते का ईव्हीएस सोपं जाते. तर इथं पण तुम्हाला 5 क्वेश्चन दिले असतील तर याच्यातले एनी तुम्हाला 3 लिहायचे तर इथं तुम्हाला बायोलॉजीचे सोपे आहेत का ईव्हीएस सोपे आहेत तर हे तुम्हाला चॉईस करायचंय. पुन्हा क्वेश्चन नंबर 3 इथं पण 4
बायोचे असतील आणि 4 जे आहेत ते EVS असतील. तर इथं असे तुम्हाला 8 क्वेश्चन असतील, 8 पैकी तुम्हाला एनी 5 लिहायचे. इथं पण तुम्हाला चॉईस आहे आणि प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो सेपरेट पेजवर इथं पण तुम्हाला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो आहे तर तिथं पण एक क्वेश्चन बायोलॉजीचा असेल आणि एक क्वेश्चन EVSचा असेल. तर ह्या ठिकाणी पण तुम्हाला प्रॉपरली असं राईट करायचं आहे आणि असं केल्याच्या नंतर तुमचा स्कोअर चांगल्या प्रकारे होऊ शकतो. फक्त एक अवॉइड करायचं तुम्हाला, पेपर आला आधी तुम्हाला पेपर चेक करायचा आहे की व्यवस्थित त्याचे धागे वगैरे आहेत का, म्हणजे व्यवस्थित बाइंडिंग केली का ते बघायचं आहे आणि परत पुन्हा व्यवस्थित सीट नंबर वगैरे टाकून तुम्हाला पेपर लिहायला चालू करायचं आहे. आणि कन्फ्युज व्हायचं नाही किंवा एखादा क्वेश्चन मला येत नाही आणि तेच तुम्हाला पेपर येत आहे आणि एखादा क्वेश्चन तुम्हाला येत नाही तर लगेच हे होणार आहे, डिस्करेज व्हायचं नाही. परत तुम्हाला त्या जे येत आहे त्या अगोदर पटपट सगळं लिहून घ्यायचं आणि बाकीचं पुन्हा कंटिन्यू करायचं. आणि इथं पण तुम्हाला म्हणजे असं जर केलं तर तुम्हाला 40+40 अशा 80 मार्क पार्ट सायन्स 1 आणि पार्ट 2 म्हणजे स्कोरिंगचा विषय. तर असं केलं तर तुम्हाला चांगले मार्क भेटू शकतात. आणि हे आपण ज्या डिस्कस केलं तर आपण हे पेपरबद्दल डिस्कस केलंय. आता नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ज्या लेसनमध्ये करायचे आहेत आपल्याला तर ते तुम्हाला त्याच्यानंतर बद्दल डिस्कस करणार आहोत.